इथल्या समस्या आता इथं समस्या सगळे सोडली गावात तरी काय समस्या अशा नाहीत. कारण काय गाव सदन आहे, त्याने थोडी सर्व्हिस लावलेली आहे, साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे, राहुल पाटलांच्या बाबांनी भरपूर म्हणजे सगळे घरपती सर्व्हिसला लागलेले आहे. त्याबद्दल काय त्यांची म्हणजे अपेक्षा आमची काय ना, आमचा पटावर त्यांनीच राहायला पाहिजे होतं. पण आता ते आमचाच नेता राष्ट्रवादी जाऊन आमचा राहणार आहे म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीमागच, ती जातील तिथं आम्ही जाणार. पण आता काय झालंय, सगळंच आम्हाला पाहिजे असल्यामुळं काय व्हायला काही लोक आमच्या गाव सोडून बाहेर बोलतात अशी की आम्हाला थोडी सगळं त्यांच्या घरात असं द्यायचं का म्हणतात. असं जरा आहे आमच्या गावामध्ये 80% हेच होणार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच होणार. ह्या निवड आमच्या ह्याच्यामध्ये तरी राष्ट्रवादीच येणार. लोकांनी का मतदान करावं राष्ट्रवादीला? करावं आता कसं आहे, पहिलं काँग्रेसचं काम भरपूर केलेलं आहे, त्यांच्या पाठीमागे आहेत ती जाऊ शकत नाही कारण कामं झालेले आहेत, ती सोडून जाऊ शकत नाहीत नाही. असा भाजपचा तसा नेता असला तर पैसे वाटून काय पाठवून काय तर फरक पडत नाही. कारण इथंही राष्ट्रवादीच येणार. येईल नाही येणार. अजून काय वाटते, काय काय होईल असं वाटते? आता ते राष्ट्रवादीचा जरा क्रांती पाटील उमेदवार जरा चांगला आहे. ते जरासं म्हणजे लोकांच्या ह्याच्यातनं मिसळून असतो, त्यामुळे लोक राष्ट्रवादीला मतदान करतील नाही करतील. का? तेच की ते उमेदवार आमच्या गावाचा क्रांती पाटील म्हणून चांगला मुलगा आहे, नवीनच आहे पहिल्यांदा राजकारणात, त्यामुळेच हे होईल. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? भागाची जर आपल्या सुधारणा करणारा असावा, दुसरं काय लोकांच्या समस्या जरा सोडवून घेणारा काय. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.